पुण्यामध्ये भाजपच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ होतोय। सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी समता भूमी येथून प्रचाराला सुरुवात होतीये। खासदार मोहोळ चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराला सुरुवात होतीये। महानगरपालिका निवडणुकीच्या या प्रचाराचा आजचा मुहूर्त ठरलेला आहे। प्रत्येक पक्ष प्रचारासाठी आता रिंगणामध्ये उतरलेले आहेत, मैदानात उतरलेले आहेत। प्रत्येक पक्षाकडून आखणी केली जाते कशा पद्धतीने प्रचार करायचा, कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करायचं। पुण्यामध्ये भाजपच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ होतोय। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त प्रचाराला सुरुवात होतीये। पुण्यामध्ये भाजपकडून आज प्रचाराला सुरुवात होतीये। 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया आहे, त्याआधी संपूर्ण पक्ष आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनीच्या मुहूर्तावर भाजपकडून प्रचाराचा नारळ आज फोडला जातोय। भाजपकडून मोठे शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येऊ शकतं अशी सुद्धा माहिती मिळते। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये सध्या महिला कार्यकर्त्या सुद्धा जमू लागलेल्या आहेत। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, आजपासून पुण्यामध्ये भाजप प्रचाराला सुरुवात करतंय, नारळ फोडतंय प्रचाराचा। कोणकोणते नेते या प्रचारामध्ये सहभागी होऊ शकतात? खरं तर महात्मा फुले वाडा जो आहे त्या वाडाजवळ स्टेज टाकून जे आहे ते भव्य कार्यक्रम भाजपच्या वतीने भरवण्यात आलेला आहे। यामध्ये स्वतः प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, धीरज गाटे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ हे सगळे नेते जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि यांच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ केला जातोय। खरं तर ज्या भागामध्ये हा सगळा कार्यक्रम सुरू आहे त्या भागापासून अवघ्या काही अंतरावरती नानापेठ, रविवारपेठ आहे, त्यामुळे निश्चितपणाने पुण्याच्या गुन्हेगारीवरती बोललं जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पद्धतीने पुण्यातील गुन्हेगारांना तिकीट दिलेलं आहे त्या नेत्यांवरती बोललं जाईल अशी अपेक्षा आहे, कारण काय हाच मुद्दा निवडणुकीच्या सर्व काळामध्ये गाजला जाऊ शकतो। परंतु भाजपच्या वतीने देखील एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे, ती देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून देखील हल्लाबोल जो आहे तो भाजपवर देखील केला जातोय। त्यामुळे कितपत हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत जे की पुणेकरांना वाटतायत की या निवडणुकीमध्ये गाजतील, त्याचा विचार कितपत हे सगळे नेते मंडळी आपल्या भाषणामधून मांडतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु आजपासून या सगळ्या प्रचाराचा शुभारंभ होतोय आणि ज्या भागामध्ये हे सगळं होतंय तो प्रभाग क्रमांक 23, 24 आणि 22, 23, 24 हा प्रभाग क्रमांक। रोहन, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं असेल तर कोणकोणत्या प्रभागांमध्ये प्रामुख्याने भाजपचा हा प्रचार सुरू करण्यात येणार आहे? कुठल्या भागातून ही प्रचार रॅली जाईल? प्रभाग क्रमांक 22, 23, 24 यासाठी हा सगळा प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय, कारण का हा मध्यवर्ती भागातला आहे। इतकंच नाही तर केवळ शनिवारपेठ देखील जवळच आहे, त्यामुळे 18, 19 वर देखील या सगळ्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पडताना पाहायला मिळतो। रोहन, मी तुला थोडंसं थांबवतो। काल अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती पुण्यामध्ये, एक प्रतिक्रिया येते आपल्याकडे, मी ती प्रतिक्रिया आधी घेतो आणि लगेच तुझ्याकडे येतोय। या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे। त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली, जरा डोकं खाजवा आठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही, त्याला पासपोर्ट कोणी दिला, कसा गेला, काय गेला, याचा जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा। रोहन, आपण आता ऐकलं असेल एकाला पुण्यातून परदेशामध्ये जायला मदत कोणी केली असा सवाल अजित पवारांनी कालच्या या पत्रकार परिषदेतून पत्रकारांना उत्तर देताना उपस्थित केला। काय कोणाकडे रोख आहे अजित पवारांचा आणि कुठल्या प्रकरणाबद्दल एकंदरीत अजित पवार बोलत होते? सिद्धेश, हे संपूर्ण प्रकरण आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपासून निलेश घायवळचं प्रकरण चांगलंच गाजतंय। निलेश घायवळ अजून देखील लंडनमध्ये आहे आणि निलेश घायवळला पकडण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस असेल, रेड कॉर्नर नोटीस असेल, अशा अनेक नोटिसा जारी करण्यात आलेल्या आहेत। परंतु इतक्या मोठ्या गुन्हेगाराला पासपोर्ट मिळतोच कसा हा प्रश्न जो आहे तो त्यावेळेस उपस्थित केलेला होता।
कारण का निलेश गायवळने नावाचे आदलाबदल करून बोगसपणे हा पासपोर्ट मिळवल्याचा हो, देखील हो. आरोप केला गेला होता आणि भाजपचे तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटलांवरती देखील त्यावेळेस आरोप करण्यात आलेले होते की चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या लोकांनी याला पासपोर्ट मिळवून दिला असा आरोप खुद्द रवींद्र धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याच्यावरती आरोपीचा दावा देखील काही लोकांनी टाकण्यात आलेला आहे. तो विषय जो आहे तो अजित पवार यांनी राज्यपक्षामध्ये छेडलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर निलेश गायवळला पळून जाण्यासाठी भाजपने मदत केली का असा प्रश्न आणि तो अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनी विचारलेला पाहायला मिळतोय. कारण का भाजपचे मुरलीधर मोहोळांनी अजित पवारांवरती जी आहे ती टीका केलेली होती कारण का ते पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे आहे. असं असताना पालकमंत्र्यांची संख्या जे आहे ते जवळपास 5 कायदा व सुव्यवस्था नाही का असा प्रश्न जो आहे तो मुलांनी विचारला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी टीका केली आहे की एका व्यक्तीला परदेशामध्ये जाण्यासाठी मदत केली होती ते कसं बोलायचं का अशा प्रकारचं विधान जे आहे ते अजित पवारांनी केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे रोख कुणावर आहे रोहन? रोख कुणावरती आहे? अजित पवारांचा रोख कुणावरती या सगळ्या प्रकरणावरून? थेटपणे अजित पवारांनी मुरलीधर मोहोळांना उत्तर जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे आणि भाजप ज्या पद्धतीने आता गुन्हेगारांना तिकीट दिलं म्हणून प्रचार आपल्याला निवडणुकीमध्ये करेल, आपल्या विरोधामध्ये आपला प्रचार करेल, नक्कीच. ही कदाचित भीती मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून हो. अजित पवारांना वाटत असेल आणि त्यामुळेच अजित पवारांनी हा विषय जो आहे तो छेडलेला पाहायला मिळतोय. कारण इतक्या वर्ष आपण हो, भाजप हो. करून दिले त्यावर नक्कीच रोहन, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अजित पवारांची पुढची भूमिका काय असते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुरलीधर मोहोळ या टीकेला कसं उत्तर देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.